नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायाचे समूळ निर्मूलन करण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेला मोठं यश मिळालं आहे. मोहिमेच्या पहिल्याच आठवड्यामध्ये नांदेड परिक्षेत्रातील नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यामध्ये विविध अवैध व्यवसाय विरोधामध्ये तब्बल 361 गुन्हे दाखल करण्यात आले असून 512 आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये तब्बल 4,71,71,916 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दिनांक 1 ते 7 ऑगस्ट 2026 या कालावधीमध्ये राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेमध्ये जुगार, अवैध दारू विक्री, अंमली पदार्थ, शस्त्र कायदा तसेच इतर अवैध व्यवसायांवर पोलिसांनी कठोर कारवाई केली. महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा, अंमली पदार्थाविरोधी कायदा, शस्त्र अधिनियम आणि इतर संबंधित कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये 6 गुन्ह्यासह 1,52,688 रुपयाचा मुद्देमाल, तर परभणी जिल्ह्यामध्ये 17 गुन्ह्यामध्ये 3,53,350 रुपयाचा माल जप्त करण्यात आला. हिंगोली जिल्ह्यामध्ये एका गुन्ह्यामध्ये 87,200 रुपये, तर लातूर जिल्ह्यामध्ये 2 गुन्ह्यामध्ये 1,28,218 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याशिवाय जुगार, अंमली पदार्थ, दारूबंदी, शस्त्र अधिनियम आणि इतर कायद्याखाली मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली. अवैध व्यवसायाची माहिती नागरिकांनी थेट पोलिसांना कळवावी असं आवाहन पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केलं आहे. यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालय नांदेड परिक्षेत्राचा मोबाईल क्रमांक 9150101000 उपलब्ध करून देण्यात आला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्त योजना 2026 अंतर्गत जाहीर झालेल्या पहिल्या यादीमध्ये परभणी जिल्ह्यातील 7,870 शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 60,04,10,966 रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे. त्यामुळे कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील 6,22,207 पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये 528 कोटीची रक्कम थेट ऑनलाईन हस्तांतरित करण्यात आली. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं शेतकरी हिताचा आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय प्रत्यक्षात आणला आहे. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकरी बांधवांना आर्थिक दिलासा देत त्यांच्या शेतीला आणि भविष्यातील वाटचालीला नवी उभारी देण्याचं काम या निर्णयातून झालं आहे. शेतकरी सक्षम आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हावा यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सातत्याने बळीराजाच्या हिताचे निर्णय घेतले आहेत, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी दिली आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांचे पैसे देखील लवकरच जमा होणार असून ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण राहिलेले आहे त्यांनी आधार प्रमाणीकरण करून घ्यावे आणि ज्यांनी फार्मर ID काढलेले नाहीत त्यांनी संबंधित तहसील कार्यालयात जाऊन फार्मर ID काढून घ्यावं असं आवाहन जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी केलं आहे. क्रांती दिनानिमित्त परभणी शहर महापालिकेच्या वतीनं रविवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता क्रांती चौकातील हुतात्मा स्मारक येथे अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात महापौर सय्यद इक्बाल सय्यद खाजा यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना मानवंदना देण्यात येणार आहे. यावेळी उपमहापौर गणेश देशमुख आणि महापालिका आयुक्त नितीन नार्वेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. क्रांती दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. तसेच परभणी शहर महापालिकेच्या वतीनं नगरपालिका आणि महापालिकेतील माजी नगराध्यक्ष आणि माजी महापौरांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे. या निमित्तानं नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून हुतात्म्यांना अभिवादन करावं असं आवाहन उपमहापौर गणेश देशमुख, आयुक्त नितीन नार्वेकर, स्थायी समिती सभापती प्रतिभाताई अतुल सरोदे यांनी केलं आहे.
अमृत पराक्रम दिनानिमित्त परभणी शहरामध्ये इतिहास अभ्यासक आणि व्याख्याते जगन्नाथ लडकत यांचे अमृत पराक्रम दिनानिमित्त अपरिचित योद्धा बाजीराव पेशवे आणि पालखेडची ऐतिहासिक लढाई या विषयावर व्याख्यानाचं आयोजन 9 ऑगस्ट 2026 रोजी रविवारी सायंकाळी 5 वाजता परभणी शहरातील कौस्तुभ मंगल कार्यालय या ठिकाणी आयोजित करण्यात आलं आहे. या व्याख्यान कार्यक्रमास उपस्थित राहण्याचं आवाहन महानगर सरचिटणीस भारतीय जनता पार्टी परभणी तथा जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ परभणी अभियंता शंकर माधवराव आजेगावकर आणि महानगरपालिका सदस्य गिरिजा शंकर आजेगावकर यांनी केलं आहे. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.